पुण्याच्या हवेली तालुक्यातील थेऊर परिसरात ढगफुटी सदृश्य पावसानं झोडपून काढलाय। नागरिकांच्या घरात पुराचं पाणी शिरलंय, त्यामुळे संसारोपयोगी साहित्यांचं प्रचंड नुकसान झालंय। घरातील साहित्य पाण्यामुळे पूर्णपणे भिजून गेलेलं आहे, तर घरात अक्षरशः चिखलच चिखल पाहायला मिळतोय। इथल्या नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी। पुण्याच्या हवेली तालुक्यातील थेऊर परिसराला मुसळधार पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। मी आता सध्या थेऊर परिसरात आलेलो, आपण या ठिकाणी जर पाहिलं तर अक्षरशः पुराचं पाणी हे घरात शिरल्याने अक्षरशः घरात हा चिखल राडारोडा पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांच्या जीवन आवश्यक वस्तू सुद्धा यामध्ये पुराच्या पाण्यात खरं तर भिजलेल्या आहेत, काही वाहून गेलेल्या आहेत। घरात पाणी शिरले, बरोबर पोरं मला तर चालता पाण्याने कसं बाहेर निघालो, पाणी पार इथपर्यंत लागायला कसं तिकडे गेलो तर पाणी पार घरात शिरलं। घरातलं सगळं अन्नधान सगळं भिजून गेलं ते। मग काय पोरं घेऊन त्यांच्या जिन्यावर जाऊन बसलो, तिथं पण पाणी, त्यांच्या घरात पण पाणी। अशामध्ये आम्ही करायचं कसं, खायचं कसं, लहान लहान मुलांना काय खाऊ घालायचं, हे लहान लहान बाळांना कुठं ठेवायचं, कुठं झोपायचं, कुठं त्यांना काय द्यायचं, आता काय करावं म्हणून कुठं पळावं, बारक्या पोराला कुठं घेऊन जावं, पण सगळं सपाट राहणं होतं। काहीच कुठं म्हणजे वर डोंगराकडे जावं, कुठं जावं असं काहीच हे नाही ना आम्हाला। तोनात असं नुकसान झालेलं आहे। पंचनामे कधी होणार आणि मदत कधी मिळणार हे पाहणं सुद्धा येत्या काळात महत्त्वाचं असणार आहे। हेमंत चापोडे, झी मीडिया, थेऊर, पुणे।